आनंदी, ए आनंदी, काय हवंय आई? ऐकू येत नाही का ग? अगं मला नाश्ता हवाय ग. काय हवंय? अगं मला भूक लागलीये. वेळ लागेल. अजून किती वेळ लागणार बाळा? अगं माझे ना नाश्त्याशिवाय ना हातपाय थरथरायला लागलेत. कधी देशील? अगं मी डायबिटीसची बाई आहे ना. मी नाश्त्याशिवायच गोळ्या घेतल्या तर माझा म्हणजे विपरीत परिणाम होईल ग त्याच्यावर, माझ्या शरीरावर मला त्रास होईल. उद्या मारायचं ते आजच मारते का? ए आनंदी, 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 ती उद्धट आहे. नको बाई, काही बोलायला नको, परत मला आवाज येईल. आनंदी, आई तुझ्या हातचा नाश्ता मागते. हो. म्हणजे तिचा तुझ्यावरचा राग पूर्ण गेलाय वाटतं. तू जा ना, तिला नाश्ता दे ना. हो देणार ना, पण इतक्यात नाही. का? अगं आई नाश्ता मागते ना. तू नाही बनवत, मी बनवून देतो. थांब. बसा तुम्ही. हे बघा, आईंची गोळ्या घेण्याची वेळ 9 आहे. अजून 8 वाजले नाहीत. आणि मला सांगा, वर्षभरापासून आईंच्या गोळ्या, औषधं, चहा, नाश्ता वेळेवर देते की नाही मी? हो. यात कधी कमी पडले मी? नाही आनंदी, असं कधी कोणीच म्हणू शकत नाही. हा ठीक आहे, यापुढे तुम्ही यात पडायचं नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या आई बरोबर वेळ घालवायचा असेल तर तुम्ही जरूर घालवा, पण आनंदी आईचा चहा नाश्ता वेळेवर देत नाहीये म्हणून तुम्ही बनवाल असं अजिबात करायचं नाही. आनंदी, असं काय झालं आज अचानक? असं का बोलतेस? म्हणजे माझी आनंदी अशी नाहीये. माहितीये, पण लवकरच कळेल तुम्हाला. पण यात पडायचं नाही हा तुम्ही. आणि दिवसाची सुरुवात आपण सगळ्यांनी छान करायची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कधी देशील ग नाश्ता? अगं पोटात खड्डा पडायला लागलाय मला. अगे आनंदी, किती वेळ? माझ्या औषधांची वेळ आहे, कळत नाही का तुला? द्यायचं किती वेळ झाला सांग मला. काय मला सांगा तुम्ही, मी या घरात येण्याच्या आधी तुम्ही सगळेजण किती वाजता उठायचे? 10 वाजता. खूप उशिरा. मी आल्यानंतर इथे सगळं सुरळीत सुरू झालं की नाही? कोण म्हणाल तुला असं? मी नाही म्हणाले बरोबर, वर्षाताई म्हणत होत्या मला काय माहिती. तुमच्या आवडीचा नाश्ता केलाय, खाऊन घ्या. हा येते. आणि 9 वाजता गोळ्या घ्यायच्या असतात तुम्हाला. 8:30 वाजता नाही, 8:30 वाजले. अर्धा तास आधी नाश्ता दिलाय मी तुम्हाला. खाऊन घ्या चला. हा तर ते तो चहा घेऊन जा. चहा नकोय मला, नाश्ता घेते तुझ्या हातचा. कारण नाश्ता देणं सुनेचं कर्तव्य असतं. हा, मग चहा देणं पण सुनेचं कर्तव्य असतं. संपलं ते आता. नीट बसा, खाऊन घ्या. नकोय मला चहा, मी नाही घेणार आहे. जा. ते नाही देणार आहे तुम्हाला चहा. का? का नाही देणार? माझा मुलगा मला चहा का देणार नाही? का नाही देणार? मी त्यांना सांगितलं आमच्या दोघींमध्ये लुडबुड करायची नाही. या घरात चहा मीच बनवणार. प्यायचं असेल तर प्या, नाहीतर राहू द्या. ए कुणाला धमकी देते? मला काही नकोय तुझ्या चहाचा. चहा अडत नाही माझं तुझ्या हातच्या चहाने. नकोय मला चहा. तुझ्या चहाची धमकी देते मला. चहा नाही देत म्हणते. मला नको ते तुझ्या हातचा चहा. चहा मला नको. तू कधी पोचलीस? आत्ताच. नाही घ्यायचा चहा? काही हरकत नाही. मी घेते चहा निवांत. वा आई, खरंच मी खूप चांगला चहा करते. आत्ता कळलं मला तुम्हाला सगळ्यांना माझ्या हातचा चहा का हवा असतो ते. आह
मस्त. ऐकतोस का तू? तुझ्या माऊलीला किती त्रास देते ते नाही येणार. येणार नाही म्हणजे धमकी दिलीस तू माझ्या मुलाला? आईचं काही ऐकायचं म्हणून धमकी दिलीस तू मला? काय एवढा आगाऊपणा कधी केलाय का मी? कशाला घाबरताय? आंघोळीला गेलेत ते म्हणून येणार नाही म्हणते. बसा, चला बसा, पोहे खा. बसा बरं, बसा. हो थांबा, हे ठेवून येते. राघवा, ए राघवा, माझं कोणी नाही या घरामध्ये. काय चाललीये बोंबा बोंब सकाळी सकाळी? हा, काय चाललीये? राघवा, चित्रगुप्त महाराजांनी सांगितलंय म्हणून, नाहीतर तुमचं तोंडच बंद केलं असतं. काय काय गंमत? मी गंमत करते आई. गंमत? मग गमतीचा विषय आहे आता या घरात. मी गमतीचा विषय झाले. चित्रगुप्त महाराजांबद्दल हिने ऐकलं नाही ना? आता परत गुन्हा, परत शिक्षा, परत गुन्हा, परत शिक्षा, शिक्षा गुन्हा. आई रडू नका, खरंच गंमत करत नका. चहा घ्या. हे बघा, या घरात चहा प्यायचा असेल तर तो माझ्या हातचा प्यायचा, नाही तर स्वतःहून बनवायचा. प्या. चला. वाव, आनंदी, काय होतंय तुला? काय सडेतोड उत्तर दिलेस तू? तू तूच आहेस ना? हा, दे अशीच उत्तर दे. प्या. हा. आनंदी, कशाला दिला यांना चहा? काय बाई आहे? आता तुझंच काम वाढवून ठेवलं. चहा सांडलाय, कप फुटलाय, सगळं आवरून घे. एक पण कपचा दिसला नाही पाहिजे. उठ, साफ कर. काय म्हणालात? उठ, साफ कर. तेच, उठा, साफ करा. उठायचं तुम्हीच. साफ कर. तुम्ही करायचं. होस, तुम्ही पुसायचं. 1 मिनिट, मी स्वतःहून पुसलं असतं जर तुमच्याकडनं चुकून झालं असतं तर. हे तुम्ही मुद्दाम केलंय. तुम्ही माझा अपमान करणार आणि काही पुसत बसू? मी नाही पुसणार. झेब्बात बोल. चहा कोणी सांडला? राघवा, आलास तू? बघितलंस ना काय झालं ते? ही तुझी बायको ना महापराक्रमी आहे. हिने कप बशी पाडली, हिने चहा सांडला आणि मला म्हणते मी पाडला. बघ बघ बघ, विचारते ना. अहो, तुम्ही नाही करायचं हे सगळं. मी तुम्हाला सांगितलं आमच्या दोघींमध्ये पडू नका, मी सगळं सांभाळून घेईन. तुम्ही या बरं पटकन आवरून. आवरून या, काळजी करू नका. मी आलोच आवरून. पोरग पण माझं नाही राहिलं आता. आनंदी, इतके दिवस कुठे लपवून ठेवलं होतं तुझं हे रौद्ररूप? आई, थांब 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 बाळा, लागलं असतं ना तुला. बोल, काय हवंय? माझी मॅथ्सची बुक बघितलीस तू? ते आताच असेल कपाटात. काय झालं? अच्छा, हा कसा सांडला? आजीने सांगितलं. जा तू. एवढी काळजी वाटते लेकीची, उचल ना त्या काचा. उचल ना, लागतील ना पायाला कोणाच्या तरी. तेच सांगते मगासपासून, उचला ते, लागेल कोणाच्या तरी पायाला. देवा, माझे गुडघे. माहितीये. अरे देवा, काय माहिती? अगं आलंय कोणीतरी, उचल ते. कसं वाटतंय घर? मी दार उघडते, तुम्ही पुसाते. मी काय करू येतो इथं? पुसा. आनंदी, हा. दाण्याचं कूट आहे का ग? सॉरी, माझ्याकडे तसं आणते. हा, 1 महिन्याचं काय सामान भरून दिलं आमच्या घरी. आता तुम्ही कुठल्याच महिन्यात सामान भरत नाही का ग तुमच्या घरचं? ए आई, एवढूशा दाण्याच्या कुट्याने तुझं काय जातंय का? हा, काय खातेस ग तू? काय
आधी बघ ना, पायाला लागेल ना ते. अरे हे फुटलंय, उचललं का नाहीये मग हे? काय गाई? तुझ्या भावजाला सांग साफ करायला. मी नाही करणार. तुमच्या आईंनाच सांगा, त्यांनी फोडलंय ते. घ्या. रात का काढते? बरं आनंदी, आई पुरे आता. तुम्हा दोघीच्या भांडामध्ये ही काच कोणाच्या तरी पायाला लागेल. तुम्हाला नाही ना उचलायचंय, भांडत बसा, मी उचलतो. बघू. काय चाललंय हा? तिकडे फुटलेला कप, तो सांडलेला चहा तसाच ठेवणार आहे? आई तिच्या हट्टाला पेटलेली आहे आणि तूही हट्ट करतेस आनंदी. रमा, तू याच्यात पडू नकोस. का पडू नकोस? आज तुझी ही भोळी बायको तुझ्या आई समोर पहिल्यांदा उभी ठाकलीये. तिला स्वाभिमान आहे याची जाणीव तिला आज पहिल्यांदा झालीये. तिला तिची लढाई लढू दे. लढ ग. आई तर हट्टीच आहे. तिचं वागणं काय हे नवीन नाहीये, मी समजू शकतो. तू का हट्ट करतेस? कारण या घरचे काही नियम आहेत. चिंगीपासून आईंपर्यंत सगळ्यांना सारखे नियम आहेत. पहिला नियम आणि सगळ्यात महत्वाचा नियम, कोणीही अन्न वाया घालवायचं नाही. मी कालच पाटकर आई बाबांना शब्द देऊन आली आहे. आपली विस्कटलेली घडी मी पुन्हा नीट बसवेन. मी सगळ्यांना एकत्र आणेल आणि जोपर्यंत सगळ्यांना सारखे नियम नसतील ना, तोपर्यंत कोणीही एकत्र येणार नाही. आई माझ्यावर चिडलेत ना, ठीक आहे, चिडू द्या त्यांना, पण त्यांनी असा राग नाही काढायचा. अन्न कोणीही वाया घालवायचं नाही. आनंदी, तुला असं वाटतंय का तू असं वागून सगळं काही एक झटक्यात बदलणार आहे म्हणून? आई तिचा आडमुठेपणा काही सोडणार नाहीये, तू तरी समजून घे. ठीक आहे, मग मला 15 मिनिटं द्या. 15 मिनिटात बाहेरचं सगळं स्वच्छ झालेलं असेल. नाही झालं तर मी स्वतः सगळं साफ करेन. ठीक आहे? वर्षाताई, तुम्ही नका करू. नको करूस. बरं. जेनो काम ते नो थाय. ए राघव, राघव, खाली बघा. अरे बापरे, राघव हा अजून ऑफिसला गेला नाही? हा? अरे 4 दिवस झाले मी ऑफिसला गेलो नाही तर हा रोज उशीर करायला लागला. कुठे गेला, कुठे हा राघव? राघव, थांबा थांबा, मी येतो, पण मला अजून 15 मिनिटं लागतील. अरे चल लवकर, 15 मिनिटं उशीर आज पण. बाबा कसं आहे बघा, खाली चहा सांडलाय, कप फुटलाय, ते उचलावं तर लागेल ना. तर मी करतो ते, मी करून येतो, तुम्ही व्हा पुढे. हा, अरे आनंदी करेल ना हे सगळं. काय तू याच्या मागे लागलायस? नाही 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 पाटकर, आता तुमची आनंदी नाही करणार ते. आनंदी मोठी झाली, आता हे आम्हाला करायला सांगते ती. तुम्हाला वाटतं ना की आनंदीला आम्ही त्रास देतो? आनंदी आम्हाला त्रास देते. आता या वयात हे सगळं करायचंय, कळलं का? बाजूला बाजूला काय देणं काच आहे, तिकडे जा. हळू हळू काका. बाई ग, आता ना एक एक काच उचलायला मला 1-1 तास लागणार आहे. काम करायला लावते मला. आई, छोटी काच दिसणार नाही तुम्हाला. मोठे मोठे तुकडे उचला बरं. उचलूच का? बर. आत्ता तर हिटलर सारखी वागत होतीस, आता लगेच मायेचा पाझर फुटला का तुला? राघव, अरे सुक्या कपड्याने डाग जाणार नाहीयेत ते. मी पाणी आणलंय. घालू याच्यावर पाणी. तुला उचलायचंच होतं तर मला कशाला कामाला लावलंस? कळतंय मला, मुद्दामून करतेस ना हे सगळं. कारण हे घर आपल्या सगळ्यांचं आहे. आई, सगळ्यांनी काम केलं तर काय फरक पडतोय? एखादा रागवला तर दुसऱ्याने त्याची समजूत काढायला हवी. तुमची जी काही अपेक्षा आहे ती मी पूर्ण नाही करू शकत आहे. मान्य आहे मला. आयुष्यभर त्या गोष्टीची खंत राहणारच आहे मला. पण माझ्याबद्दलचा इतका राग आहे,
इतका राग करताय ना तुम्ही की स्वतःमधली माणुसकी हरवून बसलात. आई, 1 वर्ष झालंय मला इथे येऊन. किती छान राहायचो आपण, गुण्या गोविंदाने राहायचो आपण इथे. आता घरातलं वातावरण बघा कसं झालंय. घरातला आनंद ना तुमच्या हातात आहे आई. आई, आनंदी म्हणते ते अगदी बरोबर आहे. तू किती दिवस राग धरून बसणार आहेस? आई, ही गोष्ट कुणाच्याही हातात नाही, कुणाचीही चूक नाही, आणि त्या गोष्टीसाठी तू रुसून बसलीस. आता बास झालं आई. इतका राग नका ना करू आई. त्यामुळे ना सगळ्यांचा गैरसमज होतो. सगळ्यांच्या नजरेत तुम्ही वाईट ठरताय आणि ते नकोय मला. आनंदी, बायको, कसा असस तू? आबा, तुम्ही हो, आलेत आबा. मला अक्कल शिकवत होतीस ना, आता बघूया बापाला कशी वाचवते ते. म्हणजे माझ्या चुकीची शिक्षा खरंच आनंदीला मिळणार? आबा, असे कसे अचानक इलास? नाही म्हणजे सगळं ठीक हा ना घरी, गावाक? ताई माई टग्या? गावाकडे सगळा ठीक आहे पोरी, तू काय काळजी करू नको. मी तुका भेटाक म्हणा निलय. तुझी तब्येत कशी आहे ती सांग आधी. तुमका सांगितलं ना मी सगळं ठीक हा आबा. फोनवर त्या दिवशी बोलले ना मी. असं का विचारताय अचानक? आबा, आलात खूप बरं वाटलं, पण आधीच कळवलं असतं तर मी सुट्टी घेतली असती ना. आज कसंही करून मला ऑफिसला जावं लागेल, एक महत्वाचं काम आहे. नाही नाही, मग तर बरंच झालं मी नाही सांगितलं ते. म्हणजे कसं आहे ना, तुमचं ऑफिसचं काम महत्वाचं आहे. तुम्ही नका सुट्टी घेऊ. आता स्वतःचं नवीनच ऑफिस सुरू केलं ना तुम्ही. तुम्ही जा ऑफिसला. मी आनंदीशी गप्पा मारायला आलोय. तिच्याशी गप्पा मारेन आणि रात्री तुम्ही आलात ना की पुन्हा आपण गप्पा मारू. बरं, बाकी सगळं खरंच ठीक आहे ना? म्हणजे सहजच आलात ना? सगळं खरंच ठीक आहे ना? म्हणजे सहजच आलात ना? मी बोलवलंय त्यांना. मग तू सांगितलं नाही साई? नाही सांगितलं. अरे सांगितलं असतं तर तू म्हणाला असता कशाला बोलवते, उगाच त्यांना त्रास. पण मला बाई असं वाटलं की बोलवावं. काय आहे, आनंदीची मानसिक स्थिती बरोबर नव्हती ना, तर मला असं वाटलं की जरा बाबांना भेटून तिला बरं वाटेल, मन मोकळं होईल तिचं, तिला जरा आधार मिळेल. कसलं काय मला काय माहिती, आबाई आईच्या 2 तास आधी चुरू बोलायला लागेल म्हणून माझी सून. आई, आबा, खरंच म्हणजे आनंदीची तब्येत आता बरी आहे, व्यवस्थित आहे. आणि आई सुद्धा आता जे बोलते ते काळजीपोटीच बोलते. पण ठीक आहे, चालू द्या.
लेकीशी गप्पा मारा छान, हा तिलाही बरं वाटेल. आणि मी ऑफिसला जातो, मी लवकरात लवकर येईल. हा आनंदी, येतो मी.